सिद्धीच्या छावणीतल्या मशाली पुन्हा पेटल्या। छावणीत उजेड झाला। कसा? राजे, हे असं कसं विपरीत घडलं? माहित नाही। आपण तर झालेल्या अंधाराचा फायदा घेऊन वेढा फोडून बाहेर पडणार होतो। पण अंधार होता, जे काही पलिते राहिले होते ते बी विझले। खात्री करून घेतली होती, मगच दरवाजा उघडला। आणि खाली पाहत होता काय? तेवढ्याच मशाली, तेवढ्याच पेटते पलिते। राजे, आपल्याला कुणीतरी चुकीची खबर दिली, पण त्यामुळे राजा जीवानशी गेली असती। कोण होता तो खबर देणारा? त्याला काय खेळ वाटला? आत्ता जाऊन त्याला उभा चिरून येतो। थांबा, मला ठाव आहे कोण आहे खबरी। मी जातो। थांबा बांधन। नाही राजा, आलोच। अहो, केवढ्याच पडला असता हा अंधार। तरी नशीब, खाली जायला आणि मशाली पेटायला एकच वेळ झाली। राजे, पण एक गोष्ट कळत नाही, त्या सिद्धीनं तेल आणलं कुठून? कदाचित मिरजेवरून दुसऱ्या वाटेनं तेलाचे बुदले तर आणले असतील। नाही बांधन, ते शक्य नाही। अहो, पण मग राजे, ते मशाली पेटल्या कशा? अशी काय जादू केली की तेलाशिवाय मशाली पेटल्या? तोच तर चमत्कार वाटतोय आम्हाला। आम्हाला एक सांगा, तुम्ही आग नीट बघितली? होय, कशी होती? आगीसारखी आग होती। काय उभाची? होय, हा सिद्धी मोठा हुशार निघाला। त्याच्या जवळचं तेल संपलं होतं, मशाली विझून अंधारही झाला होता, पण तरीही सिद्धीनं यावर मात केली। या सिद्धीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। अहो, त्या घोबडाचं कशाला कौतुक करताय राजा? कौतुक नाही, पण त्याच्या हुशारीला दाद तर दिलीच पाहिजे, शत्रू असला तरी। अहो, पण राजे, हे कौतुक, ही दाद का? बाजी, बांधन, ती आग तेलाची नव्हती, कापसाच्या कापडाच्या पलित्यांची नव्हती। कशावरून राजा? कारण आगीचा रंग वेगळा होता। मग राजे, नक्की म्हणायचंय काय? कशाची होती ती आग? ती आग होती करंजाची लिंबोळी आणि फेकून दिलेल्या नारळाच्या करवंटीची। वाह हुजूर, वाह, कमाल कर दिया आपने। वाह हुजूर, कैसे किया आपने? ये तो करिश्मा है। नहीं, करिश्मा नहीं, ये सिद्धि का दिमाग है, दिमाग। उसे करंजी कहते हैं। जैसे ही मैंने उसे अंदर डाल दिया, वो जल गई और हो गया उजाला। हुजूर, सचमुच आप काबिल तारीफ हैं। बिल्कुल बिल्कुल। आपने शिवा की आखिरी चाल को भी नाकाम कर दिया। वो बेचारा तो ऐसे ऊंट पे बैठा होगा कि कब इनका तेल खत्म हो जाए और कब मैं यहाँ से भाग जाऊं। लेकिन आपने तो फिर से उजाला कर दिया, वो भी बिना तेल के, सिर्फ नारियल के कवच और पौधों के बीज से।
मुझे पता था सिवा ऐसे ही करेगा। तोपों का हमला एक तरफ से और भागने की कोशिश करेगा दूसरी तरफ से। हमारा ध्यान तो हमले की तरफ होगा, लेकिन नहीं, मैंने बराबर दूसरी तरफ का पहरा मजबूत कर दिया और वही फंस गया सिवा। लेकिन हुजूर, ये करंजी का बीज और नारियल का कवच कब तक चलेगा? ज्यादा से ज्यादा 2 दिन। अजल, यही फर्क है बाकी सरदारों में और मुझ में। सिद्धि हूं मैं, सिद्धि। तुम्हारे दिल में यह ख्याल आए उससे पहले ही मैं मेरा काम कर चुका हूं। हमारे दूसरे सिपाही गए हैं कोकन में तेल लाने, जल्द ही वो वापस आएंगे। मैं किसी एक पर भरोसा नहीं करता। मगड़ी के 8 पांव होते हैं, वैसे मैं 8 दिशाओं में सोचता हूं, और मकड़ी से भी सख्त फैलाया हुआ मेरा जाल होता है। एक बार कोई अगर उस पर फंस गया तो निकलना मुश्किल, और निकलने की कोशिश करेगा, जितनी कोशिश करेगा वो उतना ही फंसता जाता है। जैसे कि वो नादान सिवा। वक्त, रफ्तार और जोहर को कोई नहीं रोक सकता। काय? पन्हाळ्याच्या पायथ्याशी अंधार झाला नाही, नाही, परंतु तुम्ही तर तेलाचे बुधले फोडले, तेलास आगी लावल्या ना? आऊसाहेब, तुमच्या आशीर्वादाने आम्ही आमची कामगिरी चोख पार पाडली। सरदार लोणकरांचा त्या आगीत हातही भाजला, थोडक्यात बचावले। एवढंच नाही, उंटावरचा एक तेलाचा बुधला तोडताना तो त्यांच्या अंगावरही सांडला। आई भवानी, सांगायचा उद्देश एवढाच की मावळ्यांनी पराकाष्ठा केली। तेलाचा एक थेंबही सिद्धी जोहरपर्यंत आला नाही। तरीही पायथा का उजळला? आऊसाहेब, आम्ही मिरजहून पन्हाळ्याच्या परिसरात आलो, विचार केला राजे अंधारातून बाहेर आल्यावर त्यांच्या बरोबरच राजगडी यावं, पण राजे वेढा फोडू शकले नाही आणि पुन्हा पोत पेटले, दिवट्या भडकल्या आणि दिवे उजळले। परंतु कसं शक्य झालं? कोकणातून तेल आलं? नाही, हो, मग काय चमत्कार झाला होय? झाला नाही, केला। सिद्धी गाफील नव्हताच। त्याने करंजांच्या बिया एका लोखंडी सळीमध्ये ओवून त्याचे टेंबे केले, नारळाच्या करवंट्या जाळल्या, एरंडाची लिंबोणी एका तारेमध्ये ओवून ती जाळली। त्यामुळे पन्हाळगडाच्या पायथ्याशी पुन्हा उजेड झाला आणि राजेंचा बेत फसला। जगदंबा, हे व्हायला नको होतं। एवढंच नाही, तडतडीची वनस्पती, ढणढणीची वनस्पती जी लगेच पेट घेते आणि आरामात जळत राहते, सिद्धीने ती आणून ठेवली, ती पेटवली चूर करून। आपल्या डोंगरातल्या वनस्पतींची याला माहिती कशी? आश्चर्यच आहे बघा। आऊसाहेब, माफ करा, परंतु आपण सिद्धीला नीट समजून घेतलं पाहिजे। जेवढं दिसतंय तेवढे आणि तसं प्रकरण नाही। सिद्धीनं आपला डाव उलटला, वेढा अधिक घट्ट, अधिक सावध होत चाललाय। या किरमाजी। आऊसाहेब, शाहिस्ते खान चाखणच्या दिशेला निघालाय। चाकण? वय, त्याची रोख चाखणची गडी आहे। चाकणची गडी? गडीवर किल्लेदार कोण आहे? फिरंगोजी नरसळा। किती लोक आहेत गडीवर? 400। आणि खानाची फौज किती? 40-50 हजारची फौज चालली आहे आऊसाहेब। अहो, म्हणजे 100 पट जास्त। कान्होजीराव,
काहीही झालं तरी चाकणची गढी राखायची. चाकण म्हणजे स्वराज्यातला एक माणिक. खानाच तो गिळू द्यायचा नाही. त्यानं गिळायचा प्रयत्न केला तर त्याचा घसा फाटला पाहिजे. रसद पाठवा, मावळ्यांची कुमक दारुगोळा पाठवा. फिरंगोजींना म्हणावं, निकराची झुंज द्या. शाहिस्त खानाचा पहिला हल्ला तुमच्यावर होतोय. परचक्र येतंय टापाखाली चिरडून टाकण्यास. अरे तोंडीबा, ही अशी वाघ नका लावली असणार राजांनी. अरे ताडामाडासारखा अफजल खान त्या वाघ नकानी फाटला असेल. फाटला म्हण, कोथळाच बाहेर काढला. लवा लवा म्हणत पडला खान. आपल्या तर हे डोचक्याच्याच बाहेरचं आहे बघा. अरे असं कसं? सरळ सरळ आहे. ही अशी वाघ नका लपवली असणार. आणि गळा भेट घेत असताना अशी पोटावर वडली असणार. खेळ खाल्लास, अफजल खानाचा कोथळाच बाहेर. होय. माझं म्हणणं असं आहे, खानानं डोकं बगलत दाबून धरल्यावर सास तरी घेता आलं असेल का? अरे गुदमरला असतील राज. ऐ, तू काय राजासनी कमी समजतोस वय? राजांना बी चोरटी ताकद आहे. आणि असं म्हणतात का ह्या अगोदर सराव केला होता जणू. वय वय, त्या मुरंबकासोबत सराव केला होता. सगळं मान्य आहे, पण मला वाटतं राजांनी कट्यारच मारले असणार. मारली, पण मागणं पहिली वाघ नका लावली पोटाला. देवाला डोळं. आता काय वाटतं, पन्हाळ्यातून सुटतील का राज? अरे वाटतंय खरं, पण तो सिद्धीजोर मुंगळ्यासारखा चिकटून बसलाय. अरे पाऊस सुरू झाला की मुंगळा पळून जाईल विजापूरला. काय मारदानो, इथं हसत बसले या. का? काय झालं? राजगडावरनं आऊसाहेबांचा सांगवा घेऊन आलाय. डत किल्लेदार. किल्लेदार? ए, चला उठा, चला बघा चला. फिरंगोजी मामा, फिरंगोजी मामा. अरे अरे, काय झालं खोकलायला? फिरंगोजी मामा कुठे आहेत? कुठं हायत? कधी येत्याल? कधी सापडत्याल? कवा गावत्याल? कवा गावत्याल म्हणजे कवा भेट होईल? अरे यो 17 बिग्यांचा भुईकोट किल्ला, त्याची भिताड हत्ती एवढी, भुयार कितीच्या किती आणि पुरुष किती. कुठं आणि कसं हुडकायचं तूच सांग बरं. मला फिरंगोजी मामाच पाहिजेत. मामाच पाहिजे? एवढी काय तातडी आहे मामांकडं? राजगडावरनं आलो आहे आऊसाहेबाचा सांगावा घेऊन. आऊसाहेबांचा सांगावं घेऊन आलायस आणि तू आत्ता सांगतो येस? तुम्ही बोलूच दिलं नाही. पण कुठं असतील मामा? असतील की, मला ठाऊक आहे त्यांची जागा. म्हणजे कसं आहे, चुकला फकीर मशिदीत तसा चुकला मामा देवळात. चला. माझा शिवाजी राजा, ही तुझ्या पायाखालची माती. माझा राजा, प्रतापगडावरची पुण्यवंत भूमीची माती. माझ्या राजा, जनीच्या टेंब्यावरची माती, जिथं अफजल खानाचं मस्तक धडावेगळं केलंस. माझ्या राजा, संकटाला चितपट करून विजय मिळवलास. मस्तीचं मगरुरीचं निर्दालन केलंस. अन्यायाला घोळासलंस. त्या पुण्यभूमीतली माती देवाच्या जागी आणून त्याची मी प्राणप्रतिष्ठा केली. माझा या फिरंगोजी नरसाळ्याचा देव म्हणजे माती. कंच्या भी देवापेक्षा या मातीचं मोल कमी नाही. मातीला बघितलं की अंगातल्या धमन्या तरतडतात आणि रक्ताच्या कारंज्या फुटतात. ही माती कपाळी लावतो. मी धन्य झालो. मातीचा स्पर्श होताच राजा, तू भेटल्याचा आनंद होतो. मालक,
मालक फिरंगोजी मामा काय रे काय झालं गिरिजा तू सुधी अव राजगडावरनं हेर आलाय. राजगडाचा हेर वय आऊसाहेबांचा सांगावा घेऊन आलाय. काय सांगावं माझ्या माऊलीचा फिरंगोजी मामा शाहिस्ते खान चाकणवर चालून येतोय. काय वय आणि 40-50 हजारांची फौज बी आहे. ये म्हणावं अरे देवा या शाहिस्ते खानाला चाकणच दिसलं बाय. पहिला बक्कासूर बी इथं आला होता गाळाभर अन्न आणि एक माणूस खायला. हे चाकण चक्रानगरी त्या बकासुराला गाडावर अन्न आणि रोज एक एक खायला माणूस द्यायची. आणि एक दिवस माणूस देता देता या चक्रानगरीनं भीमच दिला. आणि त्या भीमानं काय केलं त्या बकासुराला ठार मारला. आता शाहिस्ते खान बकासूर आणि भीम हा किल्ला वय 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 याचा निशी निशी तडाखा. वय वय देव तडाका. तडाख्या अगोदर जनीच्या टेंब्याची माती कपाळी लावा आणि म्हणा हर हर महादेव!